देव मला साथीच. पण तुला या व्रताची आवश्यकता ती कसली? राजवैभव तर तुझ्या पायाशी डोळण घेत नाही. हा पारिजातकाचा किरकोळ विषय सोडला तर प्रत्येक बाबतीत तुझीच सरशी आहे. तर मग सत्य बघ, तुला अशी कोणती चिंता गांधी नाही की तू हे व्रत आचरावीस? अहो, गेले 10 दिवस मी इकडे आले नाही हो. बस एवढंच? अगं इकडे नाही आले तर ते तिकडे असतील. नाही ना, तिकडेही नाहीये. काय? इकडेही नाही आणि तिकडेही नाही? तर मग गेले तरी कुठे? कुठेतरी पाहुणी आली आहे म्हणे. कोण? द्रौपदी का? अहो नाही हो, ती साध्वी आली असती आणि हे बंधुराज 10 नाही 15 दिवस भटकले असते तरी चिंता करण्याचं कारणच नव्हतं. मग अशी कोण पाहुणी आली आहे की जिला तुला चिंतेचा बोल लावावा? अहो, त्यांची राधा नावाची कुठेतरी बालमैत्रीण आली आहे म्हणे. तिची कीर्ती तेवढीशी बरी नाही म्हणतात आणि अशा त्या राधीला घेऊन हे प्रभास तीर्थाला गेले. नारायण नारायण. राधा राधा म्हणजे मूर्तिमंत आराधन. तिचा महिमा यशोधाबाई इतका असतो. पण ही कृष्णाच्या नव्या नवीला कसा ठाऊक असणार? सत्यभामे, खरंच का कृष्ण महाराज त्या राधेबरोबर वनविहार करत आहे? हो ना. नारायण नारायण. तर मग कृष्णाच्या अविचाराची सीमा झाली. मला कळत नाही त्याने हे विपरीत आचरण का करावं? दुर्दैव माझं, दुसरं काय? पण काय ही राधा दिसायला कशी काय? फार देखणे आहे म्हणतात. म्हणजे माझ्याहून देखील देखणी? छे छे, तुमच्याहून देखणे असेल असं वाटत नाही. पण भुरळ पाडणाऱ्या स्त्रीला पुरुष देखणी समजतात. आणि ती भुरळ पाडण्यात पटाईत आहे असं ऐकलंय मी. ते दिसतच आहे ना, म्हणूनच तर हे घराघराची शुद्ध विसरले आणि हे व्रताचे कष्ट उचलले. रोज शंकराला लक्ष बिलवताना वाहते हो, कडकडीत उपवास करते आणि देवाकडे प्रार्थना करते की देवा जन्मोजन्मी हे माझे एकटीचेच व्हावे. त्याविना दुसरा उपाय दिसत नाही हो माझ्याकडे. उपाय आहे, उपाय आहे. याहून लवकर फळ देणारा उपाय आहे. लवकर फळ देणारा उपाय आहे? होय, पण तो आता सांगण्यात काही अर्थ नाही. हा? अगं एक औषध चालू असताना दुसरं सुरू करू नये म्हणतात. अहो, हा झाला वैद्यकशास्त्राचा नियम, धर्मशास्त्राचा नव्हे. पण सत्यभामे, धर्मशास्त्राचं म्हणणं आहे की कुणाचा बुद्धिभेद करू नये. तुझं हे व्रत चालू दे, त्यात व्यत्यय नको. अहो, त्यात व्यत्यय येणार नाही. तुमचा उपाय जर शीघ्र फळ देणारा असेल तर तो मी करून पाहिजे आणि हे व्रतही चालूच ठेवे. अधिकस्य अधिकोत्तमम्. मुनिवर्य, आपण मुक्त झाला. आपला उपाय शीघ्र फळ देणारा आहे ना? उत्तम आहे ना? उत्तम तर आहेच, पण काय? फार कठीण असेल ना? नाही नाही, तसा कठीणही नाही. कारण त्यात पूजा अर्चा जप तप उपास तपास या कटकटी नाही. मग फारच सरळ आणि सोपा उपाय दिसतो की ना? मग सांगा ना मुनिवर्य. बर, तर मग ऐक खाऊ. तुला एकटीला जन्मोजन्मी श्रीकृष्ण हाच पती पाहिजे ना? तर मग त्याचं विधीपूर्वक दान एखाद्या चांगल्या सत्पात ब्राह्मणाच्या हातावर सोड म्हणजे झालं. बस एवढंच? हो, एवढंच. मी माझे पती द्वारकाधीश कृष्ण तुम्हाला दिले 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 असं त्रिवार म्हणून एखाद्या चांगल्या सत्पात ब्राह्मणाच्या हातावर दानाचं उदक सोडलं की श्रीकृष्ण जन्मोजन्मी तुझाच होईल. एवढंच केलं की नाक माझे आणि माझे एकटीचेच होईल? आश्चर्य आहे. सत्यभामे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. नेहमीच्या व्यवहारातलं साधं सरळ तत्व त्या उपायामागे आहे. जे जे पेरावं ते उगवतं, जे जे द्यावं ते मिळतं. माझी मनीषा पूर्ण करणारा एवढा सोपा आणि सरळ उपाय असेल असं वाटलंच नव्हतं हो मला. मुनिवर्य, मी तो लगेच आचरणात आणला. तो तुझ्या सत्तेचा प्रश्न आहे, माझा आग्रह नाही. अहो, पण माझा आहे ना. शुभस्य शीघ्रम. हो, तेही खरंच. तुरंत दान महापुण्य असं म्हणतात ते खरं नाही, खोटं नाही. पण आता हे पण काय? पण म्हटलं कृष्णाचं दान करायचं ते एखाद्या चांगल्या सत्पात ब्राह्मणाला गेलं पाहिजे. ते तर या उपायातलं पहिलं पथ्य आहे. योग्यच आहे.
ही कशी? अगं चांगला सच्चे ब्राह्मण मिळणं सोपं नाही. तो ब्राह्मण अतिशय विरक्त असला पाहिजे, वेद पारंगत असला पाहिजे, माझ्यासारखा कळलावे नसला पाहिजे. पुरे या मुनीवर या, तुम्हाला कळलं म्हणणाऱ्याला आग लागो. साऱ्या ब्रह्मांडाच्या हितासाठी त्रिभुवनात संचार करणारे त्रिकालज्ञ मुनी आपण. आपल्याशिवाय दुसरा सत्पात्र ब्राह्मण कोण असेल हो? तेव्हा तुम्हीच. नारायण नारायण. पण सत्यभामी, मना ह्या उपाया करतो न. स्वजनाशी व्यवहार नसावा, त्यामुळे आपसात उगाच कटुता यायची. त्यापेक्षा मी जातोच हो, कसा. हो, मुनीवर या, थांबा तया करा. मी नारायणीची शपथ घाली ना तुम्हाला. नारायण नारायण. उभ्याचा उपाय सांगितला असं झालं. आता गत्यंतरच नाही. संकल्पाचा मंत्र म्हणावा. बरं म्हणतो बापडा. जन्म जन्मांतरेषु अनन्य पत्नी कृष्ण प्राप्तर्ते नारदाय कृष्णदान करिष्ये. हा, आता दक्षिणा देऊन सांगता करायची. हो. दान सांगता सुधर्यम् इमः दक्षिणा युक्तम् अहं संप्रददे. धन्य धन्य तुझी भक्ती, धन्य तुझा विरता. सत्यभामी, लवकरच तुला अक्षय सुखाची वाट सापडेल. मात्र अधीर होऊ नकोस. नारायण. नारदांच्या आशीर्वादानं माझ्या मनाला तेवढा धीर आला. भावी सुखाची हजार यक्ष नगर माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली. चंपावती, अरे हे चंपावती. काय का बाई? अगं, नारदांनी आनंदाचा जणू अक्षय भांडारच माझ्यापुढे उभा केला. माझी मनीषा लवकरच पूर्ण होईल असं राहून राहून वाटतंय का मला? बाईसाहेब, आपल्या वृत्तीत एवढा मानत नारदाने अकस्मात केला तरी कसा? अगं, त्याने एक उत्तम उपाय सुचवला आणि मी तो लगेच आचरला देखील. आणि काय बाई नवल, माझ्या मनाला की नाही एक वेगळीच तब्यरी आली ग. आणि वाटू लागलं की माझं भाग्य लगेचच उजळेल. ते पहा, महाराज तिकडे येत आहे असं वाटतं. अगं बाई, खरंच की रैवत पर्वतावरून द्वारकेकडे येणारा रथ हा त्यांचाच दिसतो. तुरंत दान महापुण्य हे नारद मुनी म्हणाले हे काही खोटं नाही हो. आता तर माझ्या मनात